गोंदियामध्ये परिणय फुकेंच्या ताफ्यातील एका वाहनाने तरुणाला जोराची धडक दिली। रस्ता ओलांडत असताना धडक लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला। परिणय फुके न थांबता निघून गेल्याचा तरुणाच्या कुटुंबियांनी आरोप केलेला आहे। महत्त्वाची ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। परिणय फुके यांच्या ताफ्यातील एका वाहनाने तरुणाला जोराची धडक दिली। रस्ता ओलांडत असताना तरुणाला ही धडक बसली। यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला। मात्र परिणय फुके न थांबताच निघून गेल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे। परिणयजी फुके यांच्या ताफा आला तिकडून ताफ्याच्या प्रथम गाडीने MH35 AR गाडी क्रमांक 2159 काळ्या कलरची गाडी आहे। त्याने उभ्या गाडीला ठोकला आणि ऑन द स्पॉट तिथंच अरविंदजी चव्हाण यांची दर्दनाक मृत्यू झाला। आणि त्यानंतरही परिणयजी फुके हे थांबले नाही। तिथं ऍक्सिडेंट झाला आणि त्यावर त्यांनी आता करीब म्हणजे 4 घंटे झाले आहेत। 4 तास झाल्यावर सुद्धा आतापर्यंत कोणताही नेता इथे आला नाही। साहेब, मुद्द्याची बात आहे की आमची मुलगी 3 ते 4 घंट्यापासून फक्त रडत आहे। त्याला फक्त आणून दिला आहे, ते झाला मग PM करून सर नेऊन टाका। हा काय मुद्दा आहे साहेब? है ना? तो थोडासा एक वाटत नाही योग्य। काहीतरी त्या नेत्यांनी आपले एक फर्ज निभावावे, त्यांनी इथे यावे, आम्हाला एक सांत्वना द्यावी की हो झालाय, ठीक आहे, जो झाला तो झाला, पण त्यांनी सांत्वना द्यावी। फक्त हे आमची मागणी। आमची काय मागणी त्यांच्यासमोर आम्ही ठेवू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।